नव्या सखोल चर्चेमध्ये आपण एक अत्यंत रंजक, ऐतिहासिक आणि तितक्याच आध्यात्मिक प्रवासाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि आजचा आपला विषय आहे महानुभाव पंथातील एक अत्यंत महत्वाचे पण तितकेच अबोल आणि गूढ व्यक्तिमत्व बाई देवबास. त्यांच्या चरित्रावर आणि त्यांच्या आचार्य परंपरेतील योगदानावर उपलब्ध असलेल्या ज्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नोंदी आहेत ना, त्याच्या आधारे आपण ही सखोल चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. पण पुढे जाण्यापूर्वी पहिल्या काही सेकंदातच या संपूर्ण विषयाचा एक थोडक्यात पण अत्यंत महत्वाचा सारांश मी इथे मांडतेय. हो, सांगा ना. शके 1185-86च्या सुमारास भिंगार गावात जन्मलेला एक लहान मुलगा, ज्याला अगदी बालपणीच श्री चक्रधर स्वामींचा सहवास लाभला, ज्याने आपल्या निस्सीम भक्तीने आणि तत्वज्ञानाच्या अफाट ज्ञानाने स्थानपोथीसारख्या अद्वितीय ग्रंथाचा पाया रचला आणि जो पुढे जाऊन महानुभाव पंथाचा द्वितीय आचार्य बनला, असा हा बाई देवबासांचा भक्ती, बुद्धिमत्ता आणि वैराग्याचा थक्क करणारा प्रवास आहे. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चर्चेचा मुख्य उद्देश केवळ ऐतिहासिक घटनांची उजळणी करणे हा अजिबात नाहीये. बरोबर. तर या ऐतिहासिक घटनांच्या पडद्यामागे दडलेले भक्तीचे, निष्ठेचे आणि तत्वज्ञानाचे जे खरे पैलू आहेत ते उलगडणे हा आपला उद्देश आहे. म्हणजे एका बाजूला त्यांच्या कमालीची विरक्ती आणि प्रखर बुद्धिमत्ता आपल्याला दिसते, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गुरूंप्रती असलेली अथांग आणि अत्यंत हळवी भक्ती. अगदी. या दोन्हींचा असा दुर्मिळ संगम बाई देवबासांच्या जीवनात कसा पाहायला मिळतो हे समजून घेणं आजच्या काळातही खूपच उद्बोधक ठरणार आहे. तर मग या प्रवासाची सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच करूया, कारण तिथे घडलेल्या एका प्रसंगामुळेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. होय. अहमदनगरच्या पूर्वेस असलेल्या भिंगार गावात त्यांचा जन्म झाला होता, हे तर आपण जाणतोच. पण त्यांच्या कुटुंबातील एका घटनेचा उल्लेख ऐतिहासिक नोंदींमध्ये प्रकर्षाने येतो. त्यांच्या चुलत्यांच्या संदर्भात तो प्रसंग आहे. हो, जो खूपच रंजक आहे. तो प्रसंग म्हणजे 13व्या शतकातील सामाजिक समजुती आणि श्री चक्रधर स्वामींचे व्यक्तिमत्व या दोन्हींवर प्रकाश टाकणारा आहे. कसं काय? बाईदेवबासांच्या वडिलांच्या मोठ्या भावाचे म्हणजे लक्ष्मीदेव होते. त्या काळात अशी समजूत होती की या लक्ष्मीदेवांना भूतबाधा झाली आहे. बापरे. त्यामुळे ते देवासंबंधाने नेहमी असन्निधान असायचे, म्हणजे देवापासून दूर पळायचे, विचित्र वागायचे. साहजिकच घरातील सगळे काळजीत होते. साहजिकच आहे. त्याच वेळी एक योगायोग असा घडला की भिंगार गावच्या आदित्याच्या मंदिरात साक्षात श्री चक्रधर स्वामींचा 15 दिवसांचा मुक्काम होता. अच्छा. ही बातमी जेव्हा बाईदेवबासांच्या आईला समजली तेव्हा एका आशेने तिने लक्ष्मीदेव आणि अवघ्या 4-5 वर्षांच्या लहानग्या बाईदेवबासांना सोबत घेतले आणि ती थेट स्वामींकडे गेली. म्हणजे एका बाजूला मानसिक अस्थिरता असली आणि दुसऱ्या बाजूला एक लहान मूल, असा तो काळजीत असलेला एक कौटुंबिक प्रसंग होता. तिथे गेल्यावर नेमके काय घडले? तिथे गेल्यावर बाईदेवबासांच्या आईने स्वामींच्या समोर दंडवत घातला आणि विनवणी केली की या लक्ष्मीदेवाची भूतबाधा जाऊ दे. आता इथे स्वामींची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. त्यांनी कोणताही तांत्रिक किंवा मोठा विधी केला नाही. मग त्यांनी अत्यंत शांतपणे आणि सहजतेने लक्ष्मीदेवाला हाक मारली. ते म्हणाले, या लक्ष्मीदेवा, या आमच्या जवळ या. साक्षात स्वामींनी अशी हाक मारल्यावर लक्ष्मीदेवाची काय अवस्था झाली असेल? तो हाक ऐकताच एकदम घाबरला. तो पळाला आणि त्याने आदित्याच्या देवळात लपण्याचा प्रयत्न केला, पण स्वामीही त्याच्या पाठोपाठ तिथे गेले. बापरे. त्यांना इतक्या जवळून पाहिल्यावर लक्ष्मीदेव भऱ्या खाली उतरला आणि नोंदीनुसार त्याने चक्क सांडपाण्याच्या मोरीत आपलं तोंड खुपसले. हे घरच खूप नाट्यमय आहे. हो, आणि अशी आख्यायिका आहे की त्याचे ते भूत तिथून पळून गेले आणि तो शांत झाला. पण या सगळ्या गोंधळात एका वेगळ्याच गोष्टीची सुरुवात होत होती. अगदी बरोबर. हा सगळा प्रसंग लक्ष्मीदेवाच्या संदर्भात घडला असला तरी या संपूर्ण घटनेचा सर्वात मोठा फायदा त्या 4-5 वर्षांच्या लहानग्या बाईदेवबासांना झाला. हो, कारण या घटनेमुळे ते स्वामींच्या नजरेत आले आणि त्यांना स्वामींचा अत्यंत जवळून सहवास लाभू लागला. ते स्वामींच्या अवतीभोवतीच राहू लागले. आणि केवळ सहवास नाही तर स्वामींचे जे अथांग वात्सल्य त्यांना तिथे मिळाले ते त्यांच्या आयुष्याची शिदोरी ठरले. कारण श्री चक्रधर स्वामींसारख्या एका अत्यंत मानवी आणि मातृत्वाचं रूप बाईदेवबासांच्या बाबतीत पाहायला मिळते. या संदर्भातला तो मध्यरात्रीचा प्रसंग खूप बोलका आहे. हो, तो अतिशय मार्मिक प्रसंग नोंदींमध्ये सापडतो. स्वामी, त्यांच्या शिष्या बाईसा, लहानगे बाईदेव आणि इतर मंडळी एकत्र झोपत असत.
एकदा मध्यरात्री बायदेवबासांना लघवीला लागली. लहान मूल ते? हो. ते रडत म्हणाले, मुती लागली. त्यावर बाईसा लगेच जाग्या झाल्या. त्यांनी बायदेवबासांना म्हटले, उठ शिष्या उठ, मी तुला बाहेर घेऊन जाते. पण त्या लहानग्या बायदेवासांनी बाईसांबरोबर जायला चक्क नकार दिला होता ना? होय. त्यांनी हट्टच धरला की मी यांच्याबरोबर जाणार नाही. आणि आतली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथेच स्वामींच्या वात्सल्याची प्रचिती येते. म्हणजे स्वामी स्वतः उठले का? साक्षात चक्रधर स्वामी स्वतः उठले. एक लहान मूल रडत आहे आणि दुसरी व्यक्ती त्याला नेत आहे हे पाहून स्वामी झोपून राहिले नाहीत. क्या बात आहे. त्यांनी त्या लहानग्या बायदेवबासांना हाताला धरून उठवले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले, भागदेय उड बाबा. किती गोड. मग ते त्यांना बाहेर घेऊन गेले. बायदेव लघवीला बसले, पण अंधार असल्यामुळे किंवा लहान मूल असल्यामुळे त्यावेळी स्वामींच्या अंगावर लघवीचे थोडे शिंटोळे उडाले. एका सर्वोच्च गुरुच्या अंगावर लघवीचे शिंटोळे उडणे ही त्या काळाच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती. पण स्वामी रागावले नाहीत? अजिबात नाही. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. नंतर बाईसांनी स्वामींचे ते चरण धुतले. पण या प्रसंगातून आपल्याला एका सर्वोच्च गुरुने आपल्या शिष्यासाठी दाखवलेले हे जे मातृत्व आहे ते समजते. एखाद्या लहान मुलाची अडचण समजून घेणे आणि स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून त्याची काळजी घेणे, हे स्वामींचे वात्सल्य बायदेवबासांना लाभले. हे त्यांचं केवढं मोठं भाग्य. आणि याच अथांग वात्सल्यातून बाईदेवबासांच्या मनात एका निस्सीम भक्तीचा उगम झाला असावा. नक्कीच. त्यांच्या लहानपणीचा आणखी एक प्रसंग त्यांच्या या निरागस भक्तीची साक्ष देतो. भिंगारला असताना त्यांनी एकदा चक्रधर स्वामींसाठी गोड बोरे वेचून आणली होती. हो, बोरांची कथा. आता लहान मूल ते. त्यांनी काय केले, प्रथम स्वतः ती बोरे चाखून पाहिली आणि मग त्यातली जी गोड आणि चांगली बोरे होती तीच स्वामींना अर्पण केली. स्वामींनीही ती प्रेमाने स्वीकारली आणि 1-2 बोरे खाल्ली सुद्धा. पण उरलेली बोरे जेव्हा स्वामींनी बाईसांकडे दिली तेव्हा बाईसा त्यांना म्हणाल्या, बाबा ही तर उष्टी बोरे आहेत. बाईसांची ती प्रतिक्रिया तत्कालीन सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनेतून आलेली होती. पण यावर श्री चक्रधर स्वामींनी जे उत्तर दिले ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचे एक अत्यंत महत्वाचे आणि क्रांतिकारी सूत्र आहे. काय म्हणाले ते? स्वामी शांतपणे म्हणाले, बाई ही बोरे उष्टी आहेत, पण याचा भक्तिभाव तर उष्टा नाही ना. भक्तिभाव तर उष्टा नाही ना हे वाक्य थेट हृदयाला भिडणारे आहेत. अगदी. आपण नेहमी रामाला शबरीने दिलेल्या उष्ट्या बोरांची कथा ऐकतो. अगदी तसाच हा मूर्तिमंत संदर्भ इथे पाहायला मिळतो. नक्कीच. या एका वाक्यातून स्वामींनी भक्तीची व्याख्याच स्पष्ट केली. भक्तीमध्ये बाह्य गोष्टींपेक्षा, सोवळ्या ओवळ्यापेक्षा अंतःकरणातील भाव, ती निरागसता अधिक महत्वाची असते. बरोबर आहे. आणि बायदेवबासांच्या त्या निरागस भावाने स्वामींचं हृदय जिंकले होते. तसे पाहता आजही भिंगारजवळ असलेल्या नागरदेवळे या गावची बोरे खूप प्रसिद्ध आहेत. हा एक ऐतिहासिक योगायोगच म्हणावा लागेल. हो, लहानपणीची ती बोरांची निरागस पारख आपण पाहिले. पण गंमत म्हणजे हीच, पारख करण्याची सवय त्यांच्यात इतकी भिनली होती की जसे जसे ते मोठे होत गेले तसतशी त्यांची ही निरागस भक्ती एका अत्यंत प्रगल्भ अशा जाणीवेत रूपांतरित झाली. आणि याच पारख करण्याच्या सवयीचा फायदा पुढे थेट महानुभाव पंथाच्या एका ऐतिहासिक दस्तऐवजाला झाला. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते असं मला वाटतं. त्या संदर्भातील एक प्रसंग त्यांच्या सूक्ष्म दृष्टीची साक्ष देतो. काही शेतकरी एकदा कणगीतून चणे काढत होते. मोठे झालेले बायदेवबास तिथे गेले आणि त्यांनी त्या चण्यांतील केवळ जे अत्यंत चांगले, टपोरे आणि पांढरे चणे होते तेच निवडून ओंझळभर आणले. अच्छा. ते स्वामींकडे गेले आणि म्हणाले, प्रभू तुमच्यासाठी चणे आणले आहेत, त्यांचा स्वीकार व्हावा. स्वामींनी ते स्वीकारले आणि मग सर्वांनी मिळून प्रेमाने त्याची उसळ खाल्ली. हा प्रसंग ऐकायला खूप साधा वाटतो, पण यात एक रूपक दडलेले आहे. हो. जे सर्वोत्तम आहे, जे निर्दोष आहे, तेच वेचून आपल्या गुरूंना देण्याची त्यांची जी धडपड होती ती त्यांच्या विचारांची स्पष्टता दाखवते. अगदी बरोबर. आणि हीच सूक्ष्म निरीक्षण क्षमता पुढे जाऊन स्थान पोथीसारख्या प्रचंड मोठ्या ग्रंथाचा पाया ठरली. आज आपण ज्याला गुगल मॅप्स म्हणतो ना, अगदी तशाच एका कल्पनेचा उदय 13व्या शतकात बाईदेवबासांच्या हातून झाला होता. तो इतिहास खरंच खूप रंजक आहे. त्या काळात महानुभाव पंथात अटण करण्याची म्हणजे सतत प्रवास करत राहण्याची मोठी प्रथा होती. एकदा बाईदेव अटण करण्यासाठी निघाले होते. बरोबर. तेव्हा महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांनी त्यांना एक अत्यंत महत्वाची सूचना केली. ते म्हणाले, बाईदेवा, अटण करता करता स्थान निर्देश करावा. स्थान निर्देश करावा म्हणजे सर्व स्थानांना नमस्कार करावा आणि त्यांची नोंद ठेवावी. बरोबर. हो.
नागदेवाचार्यांनी सांगितलेल्या या विधीप्रमाणे बाईदेव बासांनी श्री चक्रधर स्वामींच्या सर्व स्थानांना नमस्काराची फेरी देण्यास सुरुवात केली. आणि याच प्रवासात त्यांनी स्थानपोथीचे प्रथम आणि कच्चे टाचण तयार केले असावे असे अनेक अभ्यासक मानतात. अगदी. विचार करा, 13व्या शतकात जेव्हा कोणतीही साधने नव्हती तेव्हा त्यांनी केवळ आपल्या स्मरणशक्तीच्या आणि निरीक्षणाच्या जोरावर ही अचूक नोंद ठेवली. स्थानपोथीत त्यांनी भिंगारचे जे वर्णन केले आहे ते इतके अचूक आहे की आजही भिंगारला त्या वर्णनाप्रमाणे देऊळ दरवाजा, ओटा, मदनस्थान, बडव्यांचे घर, बाजार, देवीचे देऊळ ही ठिकाणे अगदी तंतोतंत आढळून येतात. बापरे, म्हणजे अक्षरशः नकाशाच? सी हाडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अभ्यासू संशोधकाने तर असे लिहून ठेवले आहे की बाईदेव भिंगारचे असल्यामुळे इतका तंतोतंतपणा आढळत नसेल ना. पण केवळ भिंगारच नाही तर इतर ठिकाणांचंही त्यांनी केलेले वर्णन हे महानुभव पंथाचा पहिला भौगोलिक आणि ऐतिहासिक नकाशा तयार करणारे ठरले. आपण याला प्राचीन गुगल मॅप्स म्हणू शकतो. हे खरोखरच थक्क करणारे आहे. पण केवळ अशा भौगोलिक नोंदी ठेवण्यातच ते पारंगत नव्हते, ते तत्वज्ञानाचेही खूप मोठे अधिकारी होते. हो, जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर जसे नागदेवाचार्य आपल्या शिष्यांना तत्वज्ञानाचा उपदेश करत, तसेच बाईदेवबासांनाही पंथात एक वैचारिक बैठक असलेला अधिकारी म्हणून मान्यता होती. या त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेवर प्रकाश टाकणारा तो साहित्यातला परखड प्रसंग सांगता येईल का? नक्कीच. महानुभाव पंथातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि दिग्गज कवी भास्कर भट्ट बोरीकर यांनी जेव्हा आपला शिशुपालवध हा ग्रंथ लिहून पूर्ण केला तेव्हा साहजिकच त्यांनी तो अभिप्रायासाठी बाईदेवबासांना दाखवला. त्यावर बाईदेवबासांनी कुठलीही स्तुती न करता आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले, हा ग्रंथ चांगला झाला आहे, पण तो प्रवृत्तीजोगा शृंगारप्रधान झाला आहे, निवृत्तीजोगा नाही. म्हणजे विचार करा, इतक्या मोठ्या कवीच्या कृतीवर त्यांच्या तोंडावर इतके स्पष्ट भाष्य करणे यासाठी खूप मोठे वैचारिक धाडस लागते. आणि हे भाष्य महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने 100% अचूक होते. कारण हा पंथ मुळातच निवृत्तीला म्हणजे वैराग्य आणि विरक्तीला सर्वोच्च प्राधान्य देणारा आहे. अगदी बरोबर. ग्रंथातील शृंगारिक आणि प्रवृत्तीला चालना देणारे वर्णन पंथाच्या मूळ तत्वांशी सुसंगत नाही हे सांगायला पंथाच्या तत्वांविषयीची अत्यंत सखोल समज लागते. ती समज बाईदेवबासांकडे होती. म्हणूनच त्यांचं हे परीक्षण त्यांच्या वैराग्याची आणि पंथावरील अढळ निष्ठेची साक्ष देते. हो, म्हणूनच पंथात त्यांच्याकडे एक श्रद्धास्थान म्हणून पाहिले जायचे. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटते, जो माणूस तत्वज्ञानात इतका कठोर आहे तो दैनंदिन जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न कसे सोडवत असेल? त्यांच्या न्यायनिवाड्याचा एक अतिशय प्रसिद्ध प्रसंग आहे जो यावर प्रकाश टाकतो. तो प्रसंग म्हणजे ठाईक आणि अभ्यागत यांचा वाद. म्हणजे परशुरामबास आणि अनोबास यांच्यातील पाय धुण्यावरून झालेला वाद ना? होय. एकदा परशुरामबास आणि बायदेवबास हे अनोबास यांच्याकडे पाहुणे म्हणून गेले होते. महानुभाव पंथाच्या रीतिरिवाजाप्रमाणे अनोबासांनी सुरुवातीला बायदेवबासांचे पाय धुतले. पण जेव्हा परशुरामबासांचे पाय धुण्याची वेळ आली तेव्हा परशुरामबास त्यांना पाय धुऊ देईनात. पण त्यांच्या या नकारामागे अहंकार नव्हता, तर एक विशिष्ट आदरभाव होता. बरोबर. परशुरामबास अनोबासांना अत्यंत आदराने म्हणाले, अनोबा, तुम्ही आमचे गुरु, त्यामुळे तुम्हाला आमचे पाय धुता येणार नाहीत. मग त्यावर अनोबासांची काय प्रतिक्रिया होती? अनोबासा यांनी दिलेले उत्तरही तितकेच मार्मिक आणि तात्विक होते. ते म्हणाले, पाय या सोन्याच्या झाल्या तरी त्यावरून चाललेच पाहिजेत. त्या डोक्यावर घेऊन थोडे चालता येईल. क्या बात आहे. म्हणजे शिष्याने गुरुचा आदर करावा हे ठीक आहे, पण पाय धुण्याची जी प्रथा आहे ती पार पाडलीच पाहिजे. आणि या अशा भावनिक आणि तात्विक वादात जिथे दोघंही आपापल्या जागी बरोबर वाटत आहेत तिथे लवाद किंवा न्यायाधीश म्हणून शेवटी बाईदेवबासांची नेमणूक झाली. हो. आणि त्यांनी दिलेला निर्णय त्यांच्या प्रगल्भतेचे आणि स्पष्ट विचारसरणीचे दर्शन घडवतो. बाईदेवबासांनी यावर जो न्याय दिला तो असा की ठाईक आणि अभ्यागत यांनी आदरातिथ्य करणे आणि करू देणे उचित आहे. म्हणजे जो यजमान आहे ज्याला ठाईक म्हणतात आणि जो अतिथी आहे म्हणजे अभ्यागत, त्यांनी आपापले धर्म पाळावेत. अगदी बरोबर. अनोबास इथे यजमान आहेत, त्यामुळे त्यांनी अतिथीचे पाय धुणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आणि परशुरामबास हे जरी अनोबासांना गुरु मानत असले तरी सध्या ते इथे ते अतिथी म्हणून गेले आहेत, म्हणून त्यांनी पाय धुवून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपापले कार्य करणे उचित होय, हा त्यांनी न्याय दिला.
म्हणजेच भक्ती किंवा आदर म्हणजे केवळ भावनेच्या आहारी जाऊन कर्तव्य विसरणे नाही, तर विवेकाची जोड ठेवून आपले धर्म पाळणे हाच यामागचा मुख्य उद्देश होता. अगदी बाईदेवबासांनी या भक्तीच्या भांडणात जो न्याय दिला तो व्यावहारिक आणि तात्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अचूक होता. हो, म्हणूनच त्यांच्याकडे पंथीय उपदेश सांगण्याची आणि अचूक सल्ला देण्याची मोठी शक्ती होती. आतापर्यंत आपण त्यांची बुद्धिमत्ता, तत्वज्ञानाची जाण आणि त्यांचा व्यावहारिक न्यायनिवाडा पाहिला. पण ह्या सर्व कठोर आणि शिस्तबद्ध गुणांच्या पलीकडे बाईदेवबासांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत हळवा आणि भावनाप्रधान कोपरा होता. होय, श्री चक्रधर स्वामींवर त्यांचे जे अतोनात प्रेम होते त्याचे पडसाद स्वामींच्या विरहाच्या वेळी अत्यंत तीव्रतेने उमटले. शके 1194च्या आसपास जेव्हा श्री चक्रधर स्वामींनी उत्तरेकडे गमन केले तेव्हा संपूर्ण पंथालाच प्रचंड दुःख झाले होते. तो काळ संपूर्ण महानुभाव पंथासाठी एका मोठ्या भावनिक धक्क्याचा होता. या विरहानंतर पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांच्यासोबत लक्ष्मीधर बाबा, बाईदेवबास आणि इतर निवडक मंडळी तीर्थयात्रेला निघाली होती. बरोबर. त्यांनी डोंबेगाव, रयसगाव, पैठण, वृद्धसंगम, जोगेश्वरी, पेहरा संगम अशा अनेक स्थळांना भेटी दिल्या जिथे पूर्वी स्वामींचा स्पर्श झाला होता. आणि या प्रवासात जेव्हा ही मंडळी डोंबेगावला आली तेव्हा एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. डोंबेगावमधील त्या भिंतीचा चिऱ्याचा प्रसंग. सांना काहीतरी दिसले. ती होती साक्षात श्री चक्रधर स्वामींनी टाकलेली पानाची पीक. बाप रे. स्वामींनी पूर्वी कधीतरी तिथे विळा खाऊन ती पीक टाकली असावी आणि ती तशीच सुकून तिथे राहिली होती. विरहाच्या त्या काळात महानुभावियांसाठी ती सुकलेली पीक साक्षात प्रसादाचेच स्थान बनली. प्रथम नागदेवाचार्यांनी त्या पिकेची अत्यंत श्रद्धेने प्रसाद सेवा केली. म्हणजे त्यांनी त्या भिंतीच्या चिरेला मुख लावलं. म्हणजे नुसत्या एका सुकलेल्या पानाच्या पिकेवरून इतकी प्रखर भक्ती. आणि मग बाईदेवबासांनी काय केले? नागदेवाचार्यांनंतर बाईदेवबासांनीही तेच अनुकरण केले. पण इथे बाईदेवबासांच्या भक्तीची आणि भावनेची तीव्रता एवढी प्रचंड होती की त्यांनी तिथे अक्षरशः लोटांगण घातले. बाप रे. मुख सोडून निघाले तरी ते प्रसाद सोडित नव्हते. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की ती भक्ती किती अथांग असेल. स्वामींच्या आठवणीने आणि दुःखातिरेकाने त्यांचे भान हरपले आणि ते तिथे जमिनीवर बेशुद्ध पडले. हे ऐकतानाही डोळ्यात पाणी येतं. एक अत्यंत बुद्धिमान स्थानपोथीसारखा ग्रंथ लिहिणारा माणूस एका आठवणीनं असं कोसळून पडतो. शेवटी खुद्द नागदेवाचार्यांनी त्यांना कसेबसे सावरले. आणि या एका प्रसंगावरून नागदेवाचार्यांनी जो निर्णय घेतला तो एका अत्यंत कुशल नेत्याचा आणि काळजीवाहू गुरुचा होता असं म्हणावं लागेल. हो, कारण डोंबेगावाहून ही सर्व मंडळी पुढे बेलापूरला जाणार होती. परंतु श्री चक्रधर स्वामींनी बेलापूरहूनच उत्तरेकडे प्रस्थान केले होते हे नागदेवाचार्यांना माहीत होते. अच्छा. जर ही मंडळी बेलापूरला गेली असती आणि बाईदेवबासांना तिथे जाऊन ही जाणीव झाली असती की आपले स्वामी इथूनच कायमचे दूर गेले आहेत, तर त्या विराहाच्या कल्पनेने आणि दुःखाच्या तीव्रतेने त्यांनी तिथेच देहपात करून आपले प्राण सोडले असते. आणि म्हणूनच नागदेवाचार्यांनी आपली तीर्थयात्रा बेलापूरला न नेता तिथूनच वळवली. मुळे आपण बेलापुराला जायचं नाही. नेत्याला आपल्या सहकार्याच्या भावनिक क्षमतेची किती अचूक जाण असावी याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून बाईदेवबासांच्या मनात स्वामींबद्दल असलेली अनन्यसाधारण भक्ती स्पष्ट होते. एक असा व्यक्ती जो भक्तीत आकंठ बुडालेला आहे पण तरीही ज्याची विचारशक्ती अत्यंत स्पष्ट आहे. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाला महानुभाव पंथाने सर्वोच्च सन्मान दिला. नागदेवाचार्यांनंतर महानुभाव पंथाचे द्वितीय आचार्य होण्याचा मान याच बाईदेवबासांना मिळाला. हो, साधारणपणे 3 वर्ष त्यांनी या आचार्यपदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. या आचार्यपदाच्या हस्तांतरणाचे काही ठोस ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत ना? होय, डॉक्टर व्ही.बी. कोलते आणि वाना देशपांडे यांसारख्या ज्येष्ठ अभ्यासकांनी यावर अतिशय भक्कम पुरावे दिले आहेत. डॉक्टर कोलते एका ऐतिहासिक संदर्भाचा आधार देत सांगतात की स्वतः नागदेवाचार्यांनी या संदर्भात आज्ञा दिली होती. नागदेवाचार्य म्हणाले होते, बाईदेहा काळपर्यंत सर्वज्ञाची या प्रवृत्ती मी या सर्वज्ञाचा व्यापारू चालविला, आता तुहा चालवावा. म्हणजे इतके दिवस मी हा पंथ चालवला, आता बाईदेवानी तो चालवावा. हो, आणि पुढे ते म्हणाले, घाला गा तुम्ही समस्त बाईदेयाशी दंडवत, आता समस्त तुम्ही याची अनुज्ञे वर्तावे. याचा सरळ अर्थ असा की सर्वांनी त्यांच्या आज्ञेनुसार वागावे.
पण या आचार्य पदाच्या परंपरेचे संकेत खूप आधीच एका स्वप्नाद्वारे मिळाले होते अशी एक मोठी आख्यायिका पंथात सांगितली जाते. ते देमाईसांचे स्वप्न काय होते? नागदेवाचार्य जेव्हा आचार्य पदावर होते तेव्हा एकदा देमाईसा नावाच्या एका शिष्याला एक विलक्षण आणि खूपच प्रतिकात्मक स्वप्न पडलं. देमाईसांनी स्वप्नात पाहिलं की 4 पुरुष एक मोठा रांजण उचलून नेत आहेत. ते पाहून देमाईसा त्यांना म्हणाल्या, कायसिया नयालगा, म्हणजे तुम्ही हे कुठे नेत आहात? आणि असे म्हणून तिने तो रांजण पोटाशी धरला व त्यांना नेऊ दिला नाही. मग काय झालं? तेव्हा काय झालं, त्या 4 पुरुषांपैकी एक जण तिला म्हणाला, अगे या आईचे या ओठी 3 अंजुली रत्ने घाला. थांबा, रांजण आणि 3 ओंजळी रत्ने या अत्यंत गूढ स्वप्नाचा अर्थ नागदेवाचार्यांनी काय लावला? नागदेवाचार्यांनी याचा जो अर्थ लावला तो पुढे अगदी तंतोतंत खरा ठरला. ते म्हणाले, आता मज सर्वज्ञाचा हाकारू येईल, म्हणजे आता माझी वेळ जवळ आलीये, मला जावे लागेल. अच्छा. तो रांजण म्हणजे स्वतः नागदेवाचार्य. आणि त्या पुरुषांनी ज्या 3 ओंजळी रत्ने घालण्यास सांगितली, ती रत्ने म्हणजे नागदेवाचार्यांनंतर येणारे पुढचे 3 अधिष्ठाने किंवा आचार्य. आणि ते 3 आचार्य कोण होते? नागदेवाचार्यांनी स्पष्ट केले की ते 3 आचार्य म्हणजे अनुक्रमे पहिले बायदेव बास, ज्यांना भावेदेव व्यास असेही म्हटले जायचे, दुसरे कवीश्वराचार्य आणि तिसरे परशुराम बास. हे स्वप्न आणि त्याचं स्पष्टीकरण महानुभाव पंथाच्या इतिहासात खूप महत्त्वाचे मानले जाते, कारण यातून आचार्य परंपरेचा एक स्पष्ट क्रम आणि त्यामागील दृढ श्रद्धा दिसून येते. नक्कीच. शके 1231 म्हणजेच इसवी सन 1309च्या सुमारास बाईदेव बासांचा मृत्यूकाळ मानला जातो. पण इथे एक प्रश्न पडतो, जर ते द्वितीय आचार्य होते, इतके थोर तत्वज्ञ होते, तर महानुभाव पंथातील स्मृतिस्थळ किंवा लीळाचरित्र यांसारख्या प्रमुख ऐतिहासिक ग्रंथांमध्ये बाईदेव बासांच्या स्मृती किंवा त्यांचे उल्लेख तुलनेने फारच कमी का आढळतात? त्याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे त्यांचा स्वतःचा स्वभाव. कसा होता त्यांचा स्वभाव? ते अतिशय अबोल, शांत आणि चिंतनशील होते. ते स्वतःहून कधीच पुढे करत नसत किंवा स्वतःच्या कार्याचा गाजावाजा करत नसत. बरोबर. त्यांची भक्ती अत्यंत वैयक्तिक, निवांत आणि अंतर्मुख होती. ते प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिले, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की साहित्यातील त्यांचे योगदान कमी होते. साहित्यातील योगदानाचा विचार केला तर त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे. पूजावसर नावाचे 10 ठायसाठी प्रश्ने किंवा प्रश्नावली, तसेच प्रसाद सेवा, मूर्तिज्ञान अशी अनेक प्रकरणे त्यांनी लिहिली. आणि यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे बायदेवबासांनी रचलेले हे ग्रंथ, विशेषतः नित्यदिनी लीळा आणि इतर प्रकरणे आज संप्रदायाच्या नित्यपाठात अंतर्भूत केलेली आहेत. हो, आजही महानुभाव संप्रदायात भोजनपूर्व नित्यपाठ वाचण्याची प्रथा आहे आणि त्यात बायदेवबासांच्या या रचनांचे रोज पारायण केले जाते. म्हणजे विचार करा, ज्या माणसाचे उल्लेख कथांमध्ये कमी आहेत, त्याच माणसाचे शब्द मात्र रोजच्या नित्यपाठात हजारो भाविकांच्या मुखातून आजही उच्चारले जातात. हीच त्यांच्या निस्सीम भक्तीची आणि अस्तित्वाची सर्वात मोठी पावती आहे. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जर संपूर्ण चर्चेचा गोषवारा द्यायचा झाला तर असे म्हणता येईल की बायदेवबासांचे संपूर्ण जीवन हे एका अर्थाने 2 टोकांच्या वृत्तीतून निर्माण झालेल्या परिपूर्णतेचे उदाहरण आहे. अगदी बरोबर. एका बाजूला ते प्रखर वैराग्य, बुद्धिमत्ता आणि तत्वज्ञानाची कडक शिस्त पाळणारे अधिकारी होते, तर दुसऱ्या बाजूला स्वामींच्या एका सुकलेल्या पिकेवरून बेशुद्ध पडणे इतके अत्यंत हळवे आणि भावुक भक्त होते. हो, कोणताही गाजावाजा न करता अत्यंत शांतपणे केवळ आपल्या कृतीतून त्यांनी पंथाला एक भक्कम पाया दिला. या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचारप्रवर्तक मुद्दा नक्कीच समोर येतो. आपण पाहिलं की बायदेवबासांनी आपल्या याच अफाट आणि हळव्या भक्तीतून आणि निष्ठेतून येणाऱ्या पिढ्यांसाठी स्थानपोथीच्या रूपाने एक अत्यंत अचूक असा भौगोलिक आणि आध्यात्मिक नकाशा तयार करून ठेवला. आजच्या जगात आपण भावनांना अनेकदा कमकुवतपणा मानतो. आजच्या या प्रॅक्टिकल जगात आपणही कोणत्या ना कोणत्या तत्वांवर, व्यक्तींवर किंवा विचारधारेवर निष्ठा ठेवत असतो. बरोबर. पण प्रश्न असा आहे की आपण ज्या गोष्टींवर निष्ठा ठेवतो आहोत त्यातून आपण आपल्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी कोणता नकाशा तयार करत आहोत? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. खऱ्या अर्थाने तीच भावनिकता एखाद्याला इतिहासाचा एवढा मोठा पाया रचण्याची ताकद देऊ शकते का? तो नकाशा दिशा दाखवणारा आहे की भरकटवणारा? खूपच सखोल आणि अंतर्मुख करणारा असा हा विचार आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण बायदेवबासांच्या जीवन प्रवासातून
भक्ती, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठा यांचा जो सुरेख संगम अनुभवला तो निश्चितच एक वेगळा दृष्टिकोन देणारा ठरेल. या भावनिक आणि तात्विक नकाशावर आपण सर्वांनीच नक्की विचार करत राहूया. अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नवीन गोष्टी शोधत राहा, शिकत राहा. धन्यवाद.